नमो बुद्धाय. नमस्कार. आपण पाहता दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल. नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत रक्तदात्यांचे उत्साहवर्धन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रमी रक्तसंकलन होईल असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला आहे. नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन अविनाश कुमार यांच्या शुभ हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी राहुल कर्डिले उपस्थित होते. शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान हे सर्वोच्च दान मानले जाते या भावनेतून अनेकांनी पुढाकार घेत रक्तदान केले. सकल मराठा समाजाच्या समन्वयक सुचिता जोगदंड यांनी बोलताना दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदानाचा विक्रमी उच्चांक नोंदवला जाईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मराठा सेवक समितीचे हरीश पाटील, मदन काळे, जोगदंड, अजिंक्य लोंढे, नानासाहेब वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन, वैद्यकीय पथकाची तत्परता आणि स्वयंसेवकांचा उत्साह यामुळे शिबिराला यश मिळाले. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होऊन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श ठेवला आहे. आज नांदेड शहर मध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा आपण डीजे मुक्त मिरवणूकचे आवाहन केलेलं आहे. त्यांचे चांगला प्रतिसाद भेटत आहे. आमचे सर्व मराठा बांधव आणि जितके महाराजांचे माननेवाले आहेत सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन स्वतः सांगितलं आहे की आपण डीजे ठेवणार नाही आणि जे काही 1-2% लोक डीजे ठेवणार त्यांच्यावर आपण कडक से कडक कारवाई करणार आणि त्यासाठी समाजने सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. सुरक्षेच्या बरोबर काय सुरक्षाचा मोठा बंदोबस्त आम्ही संध्याकाळी मिरवणूकसाठी आणि काल रात्री पण ठेवला होता. जे काही 2-4 फटाकेवाले आहेत त्यांच्यावर जवळपास 50 गाडी आतापर्यंत आम्ही सिटीमध्येच डिटेन केलेला आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली. बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची आपण 396वी जयंती साजरी करतोय आणि शिवाजी महाराजांनी जे अलौकिक काम केलेलं आहे त्यामध्ये अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांनी रयतेचा विचार केला आणि एक उपभोगशून्य स्वामी म्हणून त्यांनी जो महाराष्ट्र धर्माचा जागर दिला, अहत तंजावर ते तहत पेशावर अशी जी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेची स्थापना तर केलीच, परंतु तो विचार दिला आणि हा विचार जवळजवळ 400 वर्ष झाले तरी सगळ्या राष्ट्राला एक प्रेरणा देणारा विचार आहे. आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, आपल्याला त्यांची जयंती साजरी करायची असेल तर काही दंडक जे पाळायचे आहेत किंवा काही जो आदर्श मूल्य आपल्याला जपायचे त्या सगळ्या परंपरेतला आजचा सकल मराठा संघटनांनी जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचं फार कौतुकास्पद आहे. आणि जवळजवळ 400 बॉटल रक्तदान आतापर्यंत या ठिकाणी झालेलं आहे. मला असं वाटतं की हा जो आदर्श आहे तो सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. मी या सगळ्या मंडळींचं खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या विचारांचा जागर आपण असंच करत राहू यासाठी मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकल मराठा समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यावर घेऊन न वाचता छत्रपती शिवरायांना डोक्यात घालत या तरुण पिढीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. खरं तर कोरोना सारख्या महामारी नंतर आज सामाजिक भान जपत सकल मराठा समाजाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा मानस केला होता आणि नांदेडकरांनी, नांदेडच्या शिवभक्तांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आतापर्यंत उच्चांक रक्तदानाचा गाठत सकल मराठा समाजाने आपल्या नावाचा विक्रमी नोंद या ठिकाणी केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास 350च्या जवळपास आतापर्यंत रक्तदात्यांचे रक्तदान या ठिकाणी झालेले आहेत आणि अजून 10 वाजेपर्यंत जवळपास 600 पर्यंत हे रक्तदान जाईल अशी आमची अपेक्षा आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आपल्या नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमान अविनाश कुमार साहेब यांनी केलेलं आहे. तर नुकतंच या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांनी आता उपस्थित लावले. नांदेड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या सकल मराठा समाजाच्या रक्तदान शिबिरात भेट देऊन या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या रक्तदान शिबिरामध्ये अनोखेपण हे आहे की या ठिकाणी जवळपास दरवर्षी 50 ते 60 महिला रक्तदाता या दरवर्षी रक्तदान करत असतात आणि हे एक अनोखेपण आहे की ज्या छत्रपती शिवरायांनी स्त्री सन्मान आपल्याला शिकवलेला आहे, स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे ही शिकवण दिली, त्या छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात.
आजच्या या शिवजयंती निमित्त समस्त शिवभक्तांना शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन न नाचता त्यांचे विचार आत्मसात करत असताना आपण छत्रपती शिवराय हे बहुयामी व्यक्तिमत्व होतं, परंतु छत्रपती शिवरायाचे 2 गुण या 21व्या शतकामध्ये आपण तरुण पिढीने आत्मसात करायला पाहिजे. एक म्हणजे चारित्र्य संपन्नता आणि दुसरं म्हणजे निर्व्यसनीपणा. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते आणि ते चारित्र्य संपन्न होते. आजच्या या तरुण पिढीने व्यसनाधीन न होता व्यसनमुक्त राहून चारित्र्य संपन्न जपणं खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय यांना त्यांच्या जयंती निमित्त दिलेली खरी ही अनोखी मानवंदना असेल. नागरिकाला काय आवाहन करणार? या ठिकाणी नागरिकांना मी या ठिकाणी एवढंच आवाहन करेन की छत्रपती शिवराय यांचं सामाजिक धोरण जर आपण आज पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला धरून चालणारे होते, पण आज आपण जर कुठेतरी पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेतरी जातीपातीचं राजकारण होताना आपण पाहतो आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचे, बाबासाहेब म्हणजे बौद्धांचे, बसवांना म्हटलं तर लिंगायतांचे, परंतु असं महामानवांना वाटून न घेता छत्रपती शिवरायांसारख्या महामानवांचे, महापुरुषांचे, महानायकांचे जे विचार आहेत ते सातत्याने या समाजामध्ये रुजत राहावे. येणाऱ्या पिढीने त्याचा आदर्श घ्यावा आणि जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा भेटावा म्हणून आपण ज्या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो, या साजऱ्या करत असताना त्या महामानवांचे विचार आत्मसात करून खऱ्या अर्थाने आपण त्यांना मानवंदना देऊन धर्मनिरपेक्ष आणि समतावादी महाराष्ट्र या राज्यामध्ये संविधान कसं टिकून ठेवता येईल या तत्वावर आपण ठाम राहिलं पाहिजे. नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की ज्या छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्मांना एक करून सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांना एक करून स्वराज्य स्थापन केलं होतं, त्याच छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन सर्व जाती धर्माने कुठलाही जाती द्वेष न मानता खऱ्या अर्थाने सलोख्याचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये टिकून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना शिवजयंती निमित्त प्रत्येक महामानवांना त्यांच्या जयंती निमित्त मानवंदना देणं खरं या ठिकाणी उचित होईल असं मला या ठिकाणी वाटतं. रक्तदान हेच जीवनदान आहे आणि अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक बळकट होत आहे. कॅमेरामॅन सोबत प्रकाश गरभारे, दीक्षा परिवर्तन, नांदेड.